पाहायला मिळत आहेत। आरोपींच्या बाबतीत देखील माहिती समोर येते, पण मग प्रशासनाकडून आपल्याला या संदर्भात काही विचारणा करण्यात आली का? सीआयडीचा तपास सुरू आहे। नाही, अधिकृत काही सांगितलं नाही, आम्हाला माहिती नाही काय जास्त। खरं तर तुमच्या एका गावापासून सुरू झालेलं हे जन आंदोलन आता मोठ्या मोर्चामध्ये त्याला प्राप्त झालेलं आहे स्वरूप। काय अपेक्षा आहे महाराष्ट्रातील जनतेकडून? सगळे न्यायाच्या भूमिकेत आहे, तीच अपेक्षा आहे आणि ते करतायत सगळे। वैभवी दीदी, काय सांगशील? खरं तर तू पण सातत्याने भूमिका मांडते न्याय मिळावा। आज मोठा मूक मोर्चा निघालेला आहे, तू सहभागी झालेली आहेस। हेच सांगते की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे आणि जो मी आज जे मोठ्या संख्येने आमच्या सोबत आहात ते कायम सोबत राहा। खरं तर दीदी, राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे मोर्चाचं नियोजन करावं असं आवाहन मनोज जरांगे पाटलांनी केलेलं आहे। सगळीकडे उपस्थिती लावणार आहात का तुमची पूर्ण कुटुंबीय? तर पुढील मोर्चाचं काय सांगता येत नाही, पण जर लवकर न्याय मिळत नसेल तर हे मोर्चे तर काढावेच लागतील न्याय मिळवण्यासाठी। त्यासाठी जेवढं लवकरात लवकर होईल तेवढा न्याय मिळालाच पाहिजे। पण पाहतोय की लवकरात